महाविकास आघाडीची ठाणे विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शपकडून नगरसेवक अभिजित पवारांना तिकीट मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर महायुतीकडून शिवसेनेचे रवींद्र फाटकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। ठाणे विधान परिषदेमध्ये अभिजित पवार विरुद्ध रवींद्र फाटक यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता ही आता वर्तवण्यात येते आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये कशी लढत होताना दिसणार आहे? ठाणे विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरस होईल असं वाटतं आहे। जरी भाजपकडे आणि महायुतीकडे पर्यायाने जास्त मतं असली तरी देखील ऐन क्षणी काही होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीला ही बैठक घेऊन राष्ट्रवादीला ठाणे पालघरची सीट गेलेली आहे आणि ही जागा राष्ट्रवादीकडून आता कोणतरी लढवणार हे निश्चित झालंय। त्याच्यानंतर आता ही सूत्रांची माहिती मिळते की अभिजित पवार यांना ही जागा जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यांचं नाव हे जवळपास निश्चित केलं जाणार आहे या निवडणुकीमध्ये। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून ठाणे पालघर या जागेवर अभिजित पवार लढण्याची दाट शक्यता आहे। आज किंवा उद्या त्यांना एबी फॉर्म दिला जाईल आणि त्यानंतर अधिकृत पक्षाकडून त्यांची घोषणा देखील केली जाईल। त्यामुळे रवींद्र फाटक हे गेल्या 2 ते 3 टर्मचे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात अभिजित पवार हे उभे राहणार आहेत आणि आता ठाण्यामध्ये जरी मतांची जुळवाजुळव कठीण असली तरी देखील अभिजित पवार हे युवा नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर ही जी जबाबदारी टाकलेली आहे त्यानुसार त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आता फक्त अधिकृत घोषणेची शक्यता जी आहे ती बाकी आहे। इतर सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे ठाणे पालघर या विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक विरोधात अभिजित पवार हे चित्र थोड्याच वेळात जे आहे ते स्पष्ट होईल। बरं, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।